नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भन्नाट अशा 3 डिझाईन बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण पफ स्लीव्ह डिझाईन, फ्रंट नेक आणि बॅक नेक अशा तिन्ही ट्रेंडिंग डिझाईन बघणार आहोत. तर मैत्रिणी, तुम्हालाही ह्या तिन्ही डिझाईन शिकायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, इथे पफ स्लीव्ह बनवण्यासाठी आपण इथे पफ स्लीव्ह कट करून घेतलेली आहे. आपण रेग्युलर बाही कट करतो त्या तसा बाहीचा आकार टाकून 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण इथे बाही कट करून घेतलेली आहे आणि तोही व्हिडिओ मी टाकणार आहे. कटिंगचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. तर बघा, इथे आपण अस्तर आणि बाही जोडून घेतलेली आहे. आता साइडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, या तिन्ही डिझाईन मुळे ब्लाउजला सुंदर असा लुक येणार आहे आणि ब्लाउजला लुक आला म्हणजे साडीला लुक येणारच. तर त्यासाठी तुम्ही ह्या तिन्ही डिझाईन नक्कीच बघा. बघा, इथे आता आपला कपडा कट करून झालेला आहे. आता आपण वर जो एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला होता तर तो इथे आपल्याला बाही फोल्ड करून घ्यायची आहे आणि बाहीचं सेंटर काढायचं आहे. तर बघा, सेंटरला इथे आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने कट देऊन झाल्यावर दोन्ही साइडनी आपल्याला एक एक किंवा दोन दोन अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे मी दोन दोन प्लेट टाकून घेते. प्लेट टाकताना एकसारख्याच प्लेट टाकायच्या आहेत आणि समोरासमोर दोन्ही प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूने दोन दोन अशा इथे प्लेट टाकून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता, इथे बाहीला सुंदर असा पफ तयार झालेला आहे. तर आता फायनली आपण ह्या बाहीचा लुक बघूया. तर मैत्रिणींनो, 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होणारी ही बघा ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन आहे आणि या बाहीमुळे तुमच्या ब्लाउजला सुंदर असा लुक सुद्धा येणार आहे. तर बघा, आता आपण इथे एक बाही तयार करून दाखवलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपण दुसरी ही बाही तयार करून घेतलेली आहे. आता बाही इथे आपण बाजूला ठेवून घेऊया आणि समोरचा गळा आहे तोही आपण इथे शिकणार आहोत. तर बघा, इथे समोरचा गळा आपण सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेला स्वीट हार्ट नेक गळा केलेला आहे. तर बघा, इथे आकार टाकून घेतलेला आहे आणि आता जेवढा तुम्हाला गळा पाहिजे तेवढा तुम्ही कट करून घ्या. मला जेवढा पाहिजे तेवढा मी इथे कट करून घेतलेला आहे. तर बघा, हा बोट नेकचा ब्लाउज आहे. तर इथे आपण स्वीट हार्ट नेक कट करून घेतलेला आहे. आता ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि तो सरळ ठेवून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे आपण सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. आता हा कपडा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला गोटपट्टी न लावता पलटवून गळा तयार करायचा आहे. त्यासाठी मी खाली जो आपण ब्लाउजचा मेन कपडा घेतलेला आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे. आता इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपला जसा गळ्याचा आकार आहे तसाच इथे आकार टाकून घ्यायचा आहे आणि मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणंही खूप महत्वाचं आहे. आता जिथे कोण आहे तिथे आपल्याला ह्या पद्धतीने प्लेट टाकून घ्यायची आहे, जेणेकरून जो कोण आहे तो फिनिशिंग सहित व्यवस्थित असा येईल. त्यासाठी प्लेट देणं खूप गरजेचं आहे. बघू शकता, आपला फिनिशिंग सहित सुंदर असा इथे गळा तयार झालेला आहे आणि बघू, इथे आपण कुठेही गोटपट्टी न लावता आपण गळा तयार केलेला आहे आणि दाब शिलाई दिल्याने वरच्या साईडने शिलाई दिसत नाही आणि गळ्याला फिनिशिंगही खूप छान येते. आता इथे साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. तर बघा, आपण इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि बघा, एक बाजू आपली फिनिशिंग सहित तयारही झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही बाजू तयार करून घ्यायची आहे. आता व्हिडिओ इथे खूप मोठा होईल त्यासाठी आपण इथे एकच बाजू तयार करून दाखवलेली आहे. तर बघा, इथे दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. बघू शकता, फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. तर आता इथे आपल्याला एक छोटासा काट वापरून आपल्याला इथे सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेला फ्रंट नेक डिझाईन आपल्याला इथे बनवायचे आहे. तर बघा, इथे हा काट घेतलेला आहे, दोन्ही बाजूने कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून इथे धागे दोरे निघणार नाहीत. त्यासाठी इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे. काठपदर साडीला सुंदर असा लुक देणारी. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा.
तर बघा इथे काठाला आपण दोन्ही साईडने शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला जो फ्रंट साईड आहे तो घ्यायचा आहे आणि वर शोल्डर पासून खाली आपल्याला अशी थोडीशी तिरकी अशी इथे ही लेस लावून घ्यायची आहे. शिलाई टाकताना अगदी बारीक आणि एकसारखीच शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे खालच्या साईडने थोडीशी अशी क्रॉस अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा उरलेला आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि डबल आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा ह्या काठामुळे गळ्याला सुंदर असा लुक आलेला आहे. आता उरलेला जो काठ आहे ते दुसऱ्या बाजूने आपण पुरते का ते बघूया. तर बघा इथे थोडस कमी पडत आहे तर हा काठ आपण बाजूला काढून घेऊयात. तर आपण एकाच साईडने हा काठ लावून घेऊयात जेणेकरून आपल्या उजव्या साईडने जो भाग दिसतो त्या साईडने आपण इथे काठ लावून घेतलेला आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण फ्रंट नेक डिझाईन ही अगदी कमी वेळेमध्ये बघितलेली आहे. आता आपण इथे प्रिन्स कटची कटोरी जोडून घेऊयात आणि फायनली आपण गळ्याचा लुक बघूयात. तर बघा इथे आपण प्रिन्स कटची कटोरी जोडताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे प्रिन्स कटची कटोरी जोडून घ्यायची आहे. प्रिन्स कटची कटोरी जोडताना कपड्याला कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाश शिलाई टाकून आपल्याला इथे प्रिन्स कटची कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा आपण इथे प्रिन्स कटची कटोरी जोडून घेतलेली आहे आणि इथे काच बटन पट्टीच्या साईडने आपण एक छोटासा टक्स टाकून घेऊयात जेणेकरून प्रिन्स कट चपटा होणार नाही आणि व्यवस्थित बसेल. तर बघा फायनली सुंदर असा लुक आलेला आहे. बघा इथे आपण बाही डिझाईन पाहिलेली आहे आणि फ्रंट नेक पाहिलेला आहे. तर आता आपण इथे बॅक नेक सुद्धा पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो बघा इथे बॅक नेक साठी आपण मागची बाजू कट करून घेतलेली आहे आणि आता इथे गळा आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 3 इंच आणि इथे छोटासा इथे गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा आकार कमी जास्तही टाकून घेऊ शकता. तर बघा इथे अगदी छोटासा मी आकार टाकून घेतलेला आहे आणि गळा कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता गळा सुंदर असा आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून आपण त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि आता इथे कमरेच्या साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतील. इथे आपल्याला वेगळी कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. तर बघा इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे गळ्याच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर अगोदर इथे आपल्याला टाच पिन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला गळा घसरणार नाही आणि गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही यासाठी आपल्याला इथे टाच पिन लावणं खूप महत्वाचं आहे. तर बघा दोन्ही शोल्डरला आणि सेंटरमध्ये अशा इथे आपल्याला टाच पिन लावून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो अगदी कमी वेळामध्ये आपल्याला 3 अशा भन्नाट डिझाईन आपण शिकणार आहोत आणि त्यामध्ये काही छोट्या छोट्या ट्रिक सुद्धा सांगत आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहताना कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपण जसा गळ्याचा आकार दिलेला आहे तशीच इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण फिनिशिंग सहित शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे मध्ये एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे मध्येही जो कपडा आहे तोही इथे कट करून घ्यायचा आहे. आता हा कपडा कट करून झाल्यावर इथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते त्यासाठी कट देणं खूप महत्वाचं आहे. मैत्रिणींनो कॅनव्हास पेपर न वापरता आपण अशी भन्नाट अशी डिझाईन तयार करणार आहोत. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी सुद्धा सहज लक्षात येईल असं सावकाश आणि सोप्या पद्धतीने आपण शिकवत आहोत.
आता हा कपडा आपल्याला इथे पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत तेही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. गळ्याचे कानेकोपरे व्यवस्थित आले तरच गळा व्यवस्थित येतो. त्यासाठी गळ्याचे कानेकोपरे व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. तर बघा इथे मी काडीच्या सहाय्याने गळ्याचा जो टोक आहे ते अगदी व्यवस्थित इथे करून घेतलेला आहे. तर बघा दोन्हीही बाजू अगदी व्यवस्थित अशा करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर गळ्याचा जसा आकार आहे तशीच एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा सावकाश अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण गळ्याला ही फिनिशिंग सहित इथे शिलाई देऊन झालेली आहे आणि सुंदर असा गळाही तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने ही शिलाई टाकताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन काठपदर साडी, डेली यूज साडी किंवा डिझायनर साडीला सुद्धा खूप सुंदर असा लुक देतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही एकदा ही डिझाईन नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या साडीला आणि ब्लाउजला सुंदर असा लुक द्या. तर बघा इथे कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आपण इथे अस्तरवर कट करताना परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पफ स्लीव डिझाईन, फ्रंट नेक आणि बॅक नेक अशा तीनही डिझाईन बघितलेल्या आहेत आणि ह्या ब्लाऊजचा कटिंगचा आणि पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा गळ्याला सुंदर असा लुक आलेला आहे. आता इथे आपल्याला मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर असे टक्स टाकून घ्यायचे आहेत आणि टक्स टाकून झाल्यावर आपली डिझाईन तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा फायनली आपली डिझाईन सुद्धा तयार झालेली आहे. तर इथे सेंटरमध्ये आपल्याला एक शो बटन लावून घ्यायचा आहे. सध्या मी इथे टाच पिन लावून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.